एसएनचे गुरुज्ञान आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. पोटाला मोल व्हावं म्हणून थोडाच नवस केलं होतं ना रे देवा. आणि असलं पोर जन्माला आलं. त्याच पोरानं मला घरातून हाकलून लावलं. तू न्यायी नाहीस देवा, न्यायी नाहीस. तू तर अन्याय आहेस, अन्याय देवा. आज जे माझ्यावर घडलं ना, ते कुठल्याच आईवर घडू नये. काय न जगातल्या कुठल्या आयांचा विश्वास तुझ्यावर राहणार नाही देवा. विश्वास राहणार नाही, जरा सुद्धा विश्वास राहणार नाही तुझ्यावर. आई म्हणजे सागर, आई म्हणजे माया ममता, आई म्हणजे दया करुणा, आई म्हणजे वात्सल्य. मुलासाठी तळहाताचा पाळणा फक्त आईच करू शकते. अरे खूप प्रयत्न केला रे आपण सुधारायचा, पण असं वाटत नाही आपण सुधरीन. अरे हऱ्या, कुत्र्याची शेपूट 10 वर्ष जरी नळकांड्यात घालून ठेवली तर वाकडी ती वाकडी शेपूट. त्यापेक्षा आपला हाय ते चोरीचा धंदाच भारी आहे. चल, कोण पाखरू गावते का बघाव. चल. अरे थांब थांब, बोर्डर काय लिहिली? अरे नाऱ्या चल की. अरे ते बोर्डर काय लिहिले बघ. चोरीला गेला 29 रुपये. आईला कमाला नाही. काय कमाई मरता? अरे नीट वाच, नीट वाच. गोरीला ग्लास 29 रुपये फक्त. 29 रुपये गोरीला ग्लास. काय विचार करायला? अरे गोरीला ग्लास 29 रुपयाला. आईला किती ठरलेला? अरे नाला त्या ग्लास नाव रे. काय रे नाऱ्या, असं किती दिवस आपण चोऱ्या माऱ्या करत फिरायचं रे? होय रे, काहीतरी काम धंदा बघायलाच पाहिजे. किती दिवस असं चोऱ्या करून राहायचं. आज आपण काम करावं, शपथच घ्याव, ही चोऱ्या माऱ्या करायचं नाही म्हणून. नेमकं करायचं तर काय? आपला एकच धंदा, चोरी आपला हेच एक धंदा. का आपण काय नवीन करू शकत नाही? अरे तू तलवार माहित आहे का तुला? तलवार. अरे बाबा, त्या तलवारचं नाव घेऊ नकोस. परवा धाड पडल्या पोलिसांच्या घरात. अरे नालायका, मी त्या तलवार बद्दल बोल ना, संजू तलवार बद्दल बोलावली. अरे त्यो बघ, कधी केला दरोडेखोर आणि रंगप्रेमाचा म्हणत डाकू झाला. अरे कधी कॉमेंट्री केली तर कधी व्यथा शेतकऱ्याची सांगितली. आणि त्यानं तर निश्चयच केलाय, कारण त्या स्वप्नात बाळूमामा प्रकट झालाय. अरे त्याला लोकांच्या शिव्या खायला लागल्या, पण तरी पण तो करोडपती झालाच. अरे त्याची फुक्कडची बस बिना तिकिटाची मॅडम लई भारी म्हणून गेली. थोडा भिकारी झाला, पण तरी पण पोरींना पटवतच होता. का माहित आहे? कारण तू लवकर होता. अरे पोरगी पाहिजे लग्नाला म्हणत हे केजत्रीच, आणि आपला पाड एक पण नाही. होय,
काय करायचं म्हटलं तर आपल्याला करता येत नाही बघ काय. कोण रस्त्यावरनं फिरणाऱ्या बेवर्षासनी आधार देते आणि आपल्यासारखी बुरटी रस्त्यावरनं फिरणाऱ्या बेवर्षासनी लुटत असतात. ते काय नाही, आजपासून काळ धंदा बंद, काय तर काम धंद्याला लागायचं. पण नेमकं करायचं काय? एक काम करा, आम काहीतरी व्यवसाय चालू करा. नको रे, व्यवसायात मला लक नाही. काय करेल ते घाटात होते. अरे म्हणजे चोऱ्या करणं हा पण एक व्यवसायच आहे ना. होय मग आता बघ, त्या व्यवसायामध्ये 50,000 मिळालेले माझ्याकडे ठेवाय दिले होतेस ना. होय की. आता त्यातला माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. म्हणजे तू सगळं पैसे सपवलास? आता बस बोंबलत. अरे आले इथं भीक मागायला. चला तिकडे. मॅडम, ही बघा भिकारीन, वाटते तिला कोणी नाही. हा, बघा कसं भीक मागायला लागल्या. तिला आपण आपल्या आश्रमला घेऊन जाऊया. सर, असं जर रस्त्यावर फिरणाऱ्या भिकाऱ्यांना जर आपण आश्रम मध्ये न्यायला लागलो तर लोक काय म्हणणार? मॅडम, आपल्या आश्रमचं नाव काय आहे? संतोषी माता वृद्धाश्रम. अहो, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. हा, आणि आज जर प्रत्येक मुलानं जर आपल्या आईला बघितलं असतं किंवा बापाला बघितलं असतं तर आज महाराष्ट्रातल्या तमाम वृद्धाश्रमला कुलूप लागला असता. अहो, ही अशी अवलाद जन्माला आल्या म्हणून तरी आईचे असे हाल होतात. त्यापेक्षा आपण त्यांना नेऊन सांभाळूया. अहो, तेवढंच पुण्य लागेल आपल्याला. घ्या तिला बोलव. माई, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला भूक लागले ना, चला मी तुम्हाला खायला देते. माई, घाबरू नका. चला चला, आमच्यावर विश्वास ठेवा. माई, चला. तुम्ही काय घाबरू नका. तुम्ही काय घाबरू नका. तुम्हाला भूक लागले ना, चला मी खायला देतो तुम्हाला. प्लीज चला. चला माई, चला. तुम्ही खायला देतो मी तुम्हाला. भूक लागले ना तुम्हाला. चला चला, मी पोटभर तुम्हाला खायला देतो. चला चला माई, बस थांबा, मी तुम्हाला खायला देतो. हे घ्या, पोटभर खाऊन घ्या. आणि माई, तुम्ही राहता कुठं आणि तुमचं नाव काय आणि तुमच्या घरची? ती धरती आणि ती आबाळ, हेच माझं कुटुंब. माझं कोणी नाही रे बाळा.
माझं कोणी नाहीये, माझं कोणी नाहीये. रडू नका माय, रडू नका माय. माझं कोणी नाहीये बाळा. बाई रडू नका, रडू नका. माझं कोणी नाहीये. पाहिलं मॅडम, हे आयुष्यात ठोकर खाल्लेलेच असं काही बोलू शकतात. होय. आपण यांना घेऊन जाऊया आपल्या आश्रमला. होय सर. नाही, मला कुठून येताय तुम्ही? मी नाही येणार. नाही, मी नाही येणार. अहो मग अहो घाबरू नका, मी तुमच्या मुलासारखा आहे. प्रत्येक जण मुलग्यासारखा असतो, पण मुलगा कोणीच नसतो. नका, नाव नको घ्यावं त्याचं नाव नको घ्यावं. नको, त्याचं नाव नका घेऊ. अहो त्यांच्यामुळे तरी माझी अवस्था झाल्यावर. म्हणजे मला एक मुलगा आले, सून आहे. मला एक मुलगा आले, सून आहे. माय घाबरू नको माय. नका, त्यांचं नाव नका घेऊ. तरीच ठीक आहे, आपण बोलू या विषयावर. तुम्ही चला माझ्या बरोबर. अहो माझं कुटुंब खूप मोठं आहे आणि माझं घरही मोठं आहे. तुम्ही राहा तिथे निवांत, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. माझं कुटुंब आणि माझं घर खूप मोठं आहे. हो नाही हो, कुटुंब या नावानंच मला आता भीती वाटायला. हो, लय भीती वाटायला मनात आहे कुटुंब या नावानंच. नका हो, मला नेऊ नका कुठं. मी एकटी बरी आहे. व भटकते, भीक मागते, खाते. व हे बघा, अजिबात काळजी करू नका, आपण बघू काय करायचं. मॅडम घेऊन चला यांना. चला चला माई, चला. चला. अहो, तुम्ही घाबरू चला. नका. चला अजिबात काळजी करू नका. चला 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 चला. घेऊ नका. चला घेऊ नका. चला, आपल्या नवीन घरात जायचं. हा चला 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 बाई, चला. चला चला. घेऊ नका, घेऊ नका. आम्ही काय करते. चला चला. कुठे जाणार आहे? संतोषी माता वृद्धाश्रम मध्ये. ठीक आहे, चला बसा. सर आम्ही जातो, तुम्ही या मागे. घाबरू नका. या या माई, या. घाबरू नका. या या. भाडं किती झालं? राहून देईल मॅडम, मग तुम्ही एवढं समाजासाठी करतासा, आता आमचं बी एवढा खारीचा वाटा त्यात असून देईल. नमस्कार. या बाई, हे बघा आमचं घर आणि हे आमचं कुटुंब. अहो तुम्हाला आता इथेच राहायचं आहे, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. अहो जयश्री मॅडम, ओ जयश्री मॅडम, अहो जयश्री मॅडम. अहो डॉक्टर देशपांडे आले होते का? आज त्यांची विजिट आहे. आले नाहीत का? घ्या यांना. बाळा तू काय आता घाबरू नको.
तुझ्या पाठीशी आम्ही आहे. तुला इथं सगळा आसरा मिळणार. तू काही ह्याची काळजी करू नका. आता इथून पुढं काय तुला आम्ही सांभाळणार. ठीक आहे. जयश्री मॅडम इकडे. भोसले मॅडम यांना आंघोळीची व्यवस्था करा आणि यांना कपडे द्या आपल्याकडले. मी फोन लावतो डॉक्टरना आणि थोडं बाहेर जाऊन येतो. तोपर्यंत त्यांचे आंघोळीची व्यवस्था करा. हां चला आंघोळ. चला माई घाबरू नका चला. जेवण झाले का नाही? तुम्ही भुकेले असतील. बनवून घेतला वा. अगं पुष्पा जेवण तयार झालंय का नाही? पुरी भुकेले असतील. झालं की होतं आणू काय आता. हा. नमस्कार मंडळी. सगळी कशी आहात? बरं आहात ना तुम्ही? आणि मी दिलेल्या गोळ्या औषधं सगळे घेत आहात ना? ठीक आहे. बरं चला आता पाहू. तुम्हाला आता एकेकासनी तपासूया. नमस्कार डॉक्टर साहेब. हो नमस्कार साहेब. नमस्कार. हो तुम्ही योग्यरित्या पद्धतीनं या आश्रम चालवता. हा तुम्ही मला फार आवडलं बघा. अहो डॉक्टर साहेब मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हो. आणि यांची सेवा करताना जो आनंद मिळतोय ना तो खरोखरच खरंच मला लय आनंद झाला. ठीक आहे. यांना तपासायचं आहे ना. थोडा बीपी वाढला आहे. गोळ्या वगैरे घेताय ना व्यवस्थित? वेळेवर औषध घेता ना? बरं ठीक आहे. डॉक्टर देशपांडे अहो या सुद्धा आधीच आपल्या आश्रमला आल्या. यांची जरा तब्येत बघा ना. त्या नवीन आहेत का? काय सांगताय का? ठीक आहे मी बोलतो डॉक्टर. व्हॉट? काय सांगताय काय? बर चला ठीक आहे. यांना बेडवर घ्या. लवकर मॅडम लवकर बाहेर घ्या त्यासनी. काय काळजी करू नका. काय होत नाही. भिवू नका. भिवू नका मावशी. काय होत नाही तुम्हाला. काय होत नाही. भिवू नकोस.
गप गप बाळ काय होत डोळं उघड. जीप जीप काढू. असं असं कर. काय भिऊ नकोस कर जीप असं. ओ माय गॉड, भोसले मॅडम सांगतात ते खरं आहे. त्यांची एक किडनी नाही आहे. काय सांगताय का डॉक्टर? आपण या बाईकडून पूर्ण जानकारी घेऊया. बाई, नाव काय तुझं? हो बाई, पूर्ण नाव सांगा तुमचं. बर, ठीक आहे. तुमची कौटुंबिक माहिती जरा द्याल का मला? का? पण का असं काय झालं की तुम्हाला इथं आणावं लागलं या आश्रम मध्ये? नाही डॉक्टर, मला काय विचारू नका. मला काय सांगायचं नाही. मला काय सांगायचं नाही. ओ, घाबरू नका. मी आहे की डॉक्टर आहे ना. घाबरू नका तुम्ही. मी आणि माझा मुलगा प्रकाश आणि सून एकत्र राहत होतो. मग आणि काय झालं? आणि माझ्या सुनाला, माझ्या प्रकाशला, माझ्या बाळाला खोट नाट सांगून त्याच्या मनात काळं बेर भरलं माझ्या. मग हा किडनीचा काय प्रकार आहे? 10-12 वर्षाचा होता तेव्हा त्याला उपचारासाठी पैशाची गरज होती. मग मी वर फिरले, सगळ्यांच्या समोर हात पसरले हो, पण कोणी माझी मदत केली नाही. म्हणून मी माझी किडनी मला द्यावी लागली हो. माझी किडनी मला द्यावी लागली. मी यातनं माझ्या लेकराला काय सांगाय नाही की माझ्या साहेब, एक किडनी नसल्यामुळं दुसऱ्या किडनीला पण खराब होत चाललेलं आहे. त्यामुळं त्याला लोड जादा घेत आहे त्या किडनीला. लवकरात लवकर आपल्याला मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायला पाहिजे, नाहीतर ही केस आपल्या हाताच्या बाहेर आहे. डॉक्टर, मग आपल्याला लवकरात लवकर काहीतरी याच्यावरती उपाय केलाच पाहिजे. लवकरात लवकर हलवलंच पाहिजे इथनं. कुठे आहे तुमचा मुलगा? माझा मुलगा आणि माझी सून. काय बाई कुठं विसरलाय देव ठाऊक. डोसक्याला ताप झालाय बाई. कुठं जाऊन विसरलाय कुणाच नाही. काय ग श्रद्धा, असा मी कोणता गुन्हा केलाय ग? तू मला पावली सजा देतेस ग.
काय गुन्हा केलाय ग मी एवढा? अगं बया 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 बया, मी देते तुला सजा. अगं ए खेळडे, गप दूध मिळतं, घ्यायला मिळते, गप घे. वेळेवर चहा मिळतोय, नाश्ता मिळतोय आणि वरती पोटात दुखतंय म्हणून आणि नाटक. माझ्या नवऱ्याचा पगार निम्मा तुझ्या आजारालाच जातोय. अगं माझा आजार दिवसेंदिवस वाढतच चाललाय ग. आणि माझ्या पोरानं माझ्या औषध पाण्याला पैसे घातलं म्हणून तर काय बिघडलं ग? काय बिघडलं? मी काय मुद्दाम करते की काय ग? मुद्दाम नाही करत ग. अगं वा ग वा, तुझा पोरगा संसार आमचा बी हाय म्हंटल. आम्हाला बी आमचा संसार बघाय नको? सगळं तुझंच आम्ही बघत बसलो तर आमचं कसं होणार? काय ग श्रद्धा, काय चाललंय? अहो आलाच तुम्ही? अहो इतका छान स्वयंपाक केलाय पण शिळच खायला नकोच म्हणाल्यात आई साहेब जेवायला. काय काय तुला कळत नाही खाऊन पिऊन राहायला? अरे पण मी तू एक शब्द बोल नकोस. मी घरी नसताना माहितीये मला माझ्या बायकोला तू बोलतेस. बघा ना एवढे ह्यांच्यासाठी करते तर यासनी कदरच नाही. वा ग पोरी वा. अगं या तर हाताचा पाळणा केलाय ग. याला मोठं करून बरेच काय हाल अपेक्षा झाल्या हे तुला नाही कळायचं ग. तुला नाही कळायचं मी काय कष्ट काढल्यात ग माझ्या पोरासाठी. तुला माहिती नाही ग. भास्कर आई भास्कर, तू मला जन्म दिलास मोठा केलास म्हणून काय उपकार केले नाहीस? जगातले सगळेच करतात म्हणून तू केलीस. नाही रे पोरा, जगातली कुठलीच आई आपल्या लेकरावर उपकार नाही करत रे, नाही करत. कारण आईचे उपकार अंकात मोजता येत नाहीत रे, येत नाही. आणि शब्दात मांडता येत नाहीत रे, मांडता येत नाही. भास्कर आई भास्कर, तुझ्या रोजच्या किटकिटीला डोसकं माझं पिकून गेले बघ. तुला राहायचं असेल तर राहा, नाही तर काय रे पोरा, बोलला बोल. का थांबलास तू? कुठेही जा बसणार. नको ग असं बोलू, नको बोलू मला. प्रकाश अरे काय करतोस रे? अहो मी तरी म्हणते यासनी रुद्र आश्रम मध्ये सोडून येऊया. नको पोरी, माझ्यासाठी एवढा त्रास घेऊ नको तू. मी निघून जाईन, कुठं बी जाईन, मिळेल ते खाईन, कोणापाशी बी भीक मागेन मी. तू त्रास करून घेऊ नकोस पोरी, तुम्ही त्रास करून घेऊ नका तू माझ्यासाठी. तुला तुझा मार्ग मोकळा आहे, रस्ता मोकळा आहे, जा कुठेतरी तोंड घेऊन. अरे काय बोलतोस रे प्रकाशी? या वयात मी कुठे जाऊ रे? कोणापाशी जाऊ रे? कोण आहे आणि माझं मी किती दर्द फटकू रे? कुठं जाऊ सांग, मी कुठे जाऊ रे प्रकाश? मी कुठे जाऊ रे? भास्कर आई, हे रडायची नाटकं करू नकोस माझ्या भरलेल्या घरात. नाही रे पोरा, नाही, मी रडत नाही रे, मी रडत नाही. आणि हे भरलेलं घर बघतोस तू? अरे यातच फक्त उभ्या चार भिंती आहेत, उभ्या चार भिंती. अरे ज्या आईला घरात किंमत नाही, त्याची कदर नाही, ते घर नवरे फक्त उभ्या चार भिंती, उभ्या चार भिंती आहेत. पाहिलं का कशी शाप द्यायला लागले? पाहिलं का? नाही रे बाळा, मी तुम्हाला शाप नाही देत.
जगातली कुठली साई आपल्या लेकराला शाप देत नाही, शाप देत नाही. आज आज तू जसं माझ्या लेकराला माझ्यापासून दूर करतेस, उद्या उद्या तुझं लेकरू सुद्धा तुला असंच करेल ग, तुला असंच करेल ग, असंच करेल ग. तुझं वार मी तुला असंच करणार. काळजी घे रे पोरा, काळजी घे. आणि शेवटचा वेळ रे बाळा माझ्या, शेवटचा. अगं तेवढं कळते मला, मी का आता लहान राहिलो नाही. होय रे पोरा होय, तू लहान होतास तेव्हा माझ्या पदराखाली लपायचंस. आता मोठा झालायस म्हणून सांगते मी तुला, काळजी घे रे बाबा, काळजी घे स्वतःची. काय अशा प्रकारे सगळं घडलं. जेवढं लवकर होतं होईल तेवढं लवकर ह्यांना हलवायला लागणार साहेब. करू की त्यांना ऍडमिट, काय अडचण आहे? त्यांच्या मुलग्याला भेटण्याची गरज आहे साहेब. बाई, तुमच्या मुलाचा पत्ता वगैरे काय सांगताय का? बाई, काय काळजी करू नका, आम्ही जाऊन येतो तुमच्या मुलाकडे. जयश्री मॅडम आणि पुष्पा मॅडम, काळजी घ्यायची. मॅडम चला, डॉक्टर चला आपण यांच्या मुलाकडे जाऊन येऊया. प्रकाश सदाशिव माने आपणच ना? हो. आम्ही संतोषी माता वृद्धाश्रम मधून आलोय. बोला साहेब. जानकी सदाशिव माने हे तुमची आईच ना? हो. कुठे आहेत ती आता? काय कल्पना नाही हो. वा वा वा, आल्या डॉक्टर. अरे प्रकाश, अरे तुझं नावच फक्त प्रकाश आहे रे. तुझ्या डोळ्यापुढं फक्त आणि फक्त अंधार आहे. अरे ज्या आईने तुला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, आणि आज ती आई कुठे आहे, काय आहे, काय करते याची किंचित सुद्धा तुला कल्पना नाही. हे तुम्ही सर्व आम्हाला काय सांगताय? अगे काळ तोंडे, सून म्हणे सून. स्त्रीचे किती रूप असतात माहितीये काय तुला? आई, सून, लेक, सासू आणि बायको ह्या सर्व स्त्रीला भूमिका निभवाव्या लागतात. माझ्या घरात येऊन तुम्हाला मला बोलायचा काहीच अधिकार नाही. होय, मला माहित आहे की तुला बोलायचा आम्हाला काहीच अधिकार नाही आहे. पण ज्या आईनं तुला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, त्या आईला घरातनं बाहेर काढणं, तिला उपाशी ठेवणं, तिला भीक मागायला लावणं हा तुझा अधिकार आहे. मी एक डॉक्टर आहे, MBBS शिक्षण झालंय माझं. पण जे संस्कार आईच्या विद्यामंदिरात मिळतात, जगातील कुठल्याही विद्यामंदिरात मिळत नाही प्रकाश. पैसा, प्रतिष्ठा
मान सन्मान खूप काही मिळेल तुला, तुझे मित्रमंडळी सर्व काही देतील, पण शरीरातला एखादा अवयव देऊ शकत नाही. मी जर दिलंच शेवटी स्वार्थाने उपकार असणारच ना तुझ्यावर. पण आई कधी स्वार्थही ठेवत नाही आणि उपकारही करत नाही. अरे वेड्या माणसा, तुला बरं करण्यासाठी तुझ्या आईनं तुझ्यासाठी किडनी दिल्या रे. आणि आज ती मरणी यातना भोगायला लागल्या. काय काय सांगता डॉक्टर साहेब? होय, डॉक्टर सांगतात ते बरोबर आहे. हिच्यामुळे मला आईची माया कळाली नाही. माफ करा डॉक्टर साहेब, मला आईची माया कळाली. मी मोठा गुन्हेगार आहे तुमचा. मला माफ करा. मला आई पाहिजे. मला आईपाशी घेऊन चला. मला आईपाशी घेऊन चला. मला आईला बघायचं आहे. हो, मला आईला बघायचं आहे. मला आईजवळ घेऊन चला. अरे मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईन रे. तुझी आई तुला भेटेल, पण तुझी आई तुला माफ करेल काय रे? का नाही करणार साहेब? आई असं नाही आलंय तिथे सर्व गुन्हे माफ होतात. मला आईजवळ घेऊन चला. मला आईला बघायचं आहे. बस चला, ठीक आहे. आपण आपल्या मोठ्या दवाखान्यात त्यांना शिफ्ट करायचं आहे. श्रद्धा, मी माझ्या आईकडे निघालोय आणि तिला मी घेऊन येणारच आहे. तुला राहायचं असेल राहा, नाही तर निघ इथून. अहो मला माफ करा हो. आईची माया मला कधीच कळली नाही. आज त्यांना आईच्या रूपाने पाहिन मी. मला पण घेऊन चला. बरं चला, ठीक आहे. वेळ आपल्याला खूप कमी आहे. चला चला मॅडम. माझी आई कुठे आहे? माझी आई कुठे आहे? मला आईला भेटायचं हो. मला आईला गाणं घालून द्या. मला आईकडे घेऊन चला हो. आई आई डोळं उघड आई. प्रकाश आलाय. आपण श्रद्धा पण आल्या. आपण तिघ जण व्यवस्थित घरात राहूया का आई? डोळं उघड के ग आय. आय अगं उघड के ग डोळ्या. डोळं उघड के ग आय. अहो डॉक्टर बघा की आई माझी डोळं उघडलं झालं हो. आय आई उड के ग आय उड. डॉक्टर बघा माझ्या आईला काय झालं. का डोळे उघडत नाही डॉक्टर? ते आय एम सॉरी प्रकाश,
काय करू मला गुन्हेगार आहे ग उडके आया आया मी आता कसं सांगू ग उडके आया उडके सावर स्वतःला प्रकाश आया उडके प्रकाश आला तुझा उडके प्रकाश अरे जिवंतपणीच कर आई वडिलांची जगातली सर्व एकदा माती आड झालेली आई पुन्हा मिळत नाही प्रकाश पुन्हा मिळत नाही आता मी कुणाला आई म्हणू ग उडके माझ्या चुका पदरात गोल घालणार ग उडके आया उठा ना अहो आई उठा ना आई उडके ग तुमची सून आली आहे. उठा ना माफी मागायला अहो आई उठा ना अहो, आई उठा उडके ग आया आया उडके ग आया उडके ग अरे प्रकाश माणूस आयुष्यभर या भ्रमात जगतो की 4 लोक काय म्हणतील आणि ती 4 लोक काय म्हणतात राम नाम सत्य जिवंतपणी कदर करायला शिकारी आईची कारण आई या 2 शब्दांना किती झाडं विणलेली या जगात हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर